तुमचं एक मत आहे की जी काय सजा होईल ती तुम्हाला तिघांना होईल. खूप वाईट वाटतंय कारण की मी कधीच हा हा फेस एक्सपिरियन्स नव्हता केला आणि मला कधी करायचं पण नव्हतं. मी तुम्हाला तिघींना इथे येण्याची विनंती करतो आणि हेतलला सुद्धा. ये रसिका, मालकीणबाई आहेस तू, ये. कुणाला तरी एकीला तुला हा रंग लावायचा आहे. मला माहिती होतं की ती सजा मी डिझर्व नाही करत 100%. स्नेहा ये. जे फेस्टिवल्स यावर्षी मी सेलिब्रेट नाही केलं ना ते सेलिब्रेट करते मी. हॅपी होली. हॅपी होली. जसं स्नेहाने तिला लावलं असं वाटलं जन्मोजन्मोचा राग काढलाय तिने. संस्कृती. मी खूप सरप्राईज झाली ॲक्च्युली या सजामध्ये, कारण की संस्कृतीने जाऊन रंग लावला रमशावरती आणि रमशा मला वाटलं की ते दोघं खूप क्लोज फ्रेंड्स आहेत. मला असं वाटलं रमशाच्या तोंडावरती लावलं पाहिजे कारण की ती खूपच स्ट्रॉंग कॉम्पिटिशन झाली आहे. म्हणजे ती ऑलमोस्ट सगळ्याच मोहिमी जिंकत आली आहे. हेतल. येस सर. श्रेजाला लाव. मीच लावते. स्वतःच लावतेस का? येस. श्रेजाला सेल्फ लव्ह खूप आवडते. शी इज अ सेल्फ इंडिपेंडेंट वुमेन. तिला जे सांगा ती पहिले हात वर करेल. मी करते. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊ शकता. मजा झाली, सजा पण झाली. आता वेळ आली आहे मतदानाची. आज गुप्त मतदान नाहीये. हो. चला नाव सांगा. हेतलचं नाव घेणार कारण तिने माझं नाव घेतलं होतं की माझ्या डोक्यात हवा गेली आहे. ते तिलाच स्वतःला कळलं नाही की तिच्याच डोक्यात हवा गेली आहे. पण ते असते ना की स्वतःचं जे चोरी लपवण्यासाठी आपण दुसऱ्यांवर थोपतो ते तसंच झालं आणि त्यामुळे मला हेतलचं नाव घ्यायचं आहे. स्नेहा. तनया, कारण की तिने काही कारण नसताना माझ्या डोक्यावरती ते काटांचं मुकुट टाकलं आणि मला मागच्या वेळेस वोट केलं होतं. संस्कृती. स्नेहाचं कारण की खूप तिच्या डोक्यात खरंच हवा आहे. ती आपल्याला काढली पाहिजे या गावाच्या वेशीच्या बाहेर. अंकिता. मी हेतलचं नाव घेईन. तनया. मी आज हेतलचं नाव घेईन. मला वाटतं हेतलचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. कारण की ती गोड वागते, ती गोड असेलही, पण नंतर जेव्हा मोहिमेची वेळ येते तेव्हा मग तिचं लगेच सुरू होतं की नाही मी सांगेन तसं करायचं, मी बोलेन तसंच करायचं. आणि मग ते कुठे ना कुठेतरी मला खूप इरिटेट व्हायला लागलं होतं. सो म्हणून मी तिला वोट आउट केलं. खरंच माझं डोकं खराब झालंय कारण मला बोलतात की अरे हीच करते हीच करते. अरे मला करावं लागतं. तुम्ही घ्या ना लीड, पण कोण घेत नाही आणि मग मी घेतलं की त्यांच्या मनाला लागतं. तर मग बसा तुम्ही हरत बसा. मी काय करू. हेतल. मी तनयाचंच नाव घेईन कारण ऑनेस्टली मला वाटलेलं की आम्ही सगळ्यांनी टीमवर्क केला आहे आणि अंकिताचं तर इट्स ओके. आय मीन इट्स एक्सपेक्टेड बट हिचं एक्सपेक्टेड नव्हतं. तर इंटरेस्टिंग. सर. वर्षा. दादा माझं नाव आहे हेतल. वाड्यात सगळ्यात कमी आवडती व्यक्ती तीच आहे. मी थोडी आवडायला इथे आली आहे. जिंकायला आली आहेस. अर्धा गेम संपला पण नाही आहे आणि इकडे जिंकण्या हारण्याची गोष्ट करतोय की आपण मी जिंकणार हे जिंकणार. अरे खेळ सुरू झालाय. आतापर्यंत बघा तरी खेळ पहिले. पुढचं बोला. कधी कधी कासव पाटणा येऊन पण शर्यत जिंकतो आणि ससा पुढे पडून पण हारतो. तर थांबा. अगं पण तू ससायस ना. मग तू सांगते ससा पळत जातो आणि हरतो. त्या कहाणीतला ससा हारलेला. हा या गावाचा ससा आहे. ह्याची कहाणी वेगळी असणार. ह्याची कहाणी वेगळी असणार. वा वा वा.